आणि आता सविस्तर वृत्त. सध्या राज्यासह देशात सुरू असलेल्या विविध घटनांवर विरोधक सरकारला धारेवर धरत आहेत. निखिल वागळे यांच्यावर झालेला हल्ला हा भ्याड हल्ला आहे. राज्यात जे काही होतंय ते चुकीचं होतंय. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना देखील निखिल वागळे यांच्यावर हल्ला झाला होता. मात्र तेव्हा मुख्यमंत्री म्हणून ते त्याच्या पाठीशी उभे राहिले होते. आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पत्रकारांच्या पाठीशी उभे राहतील का, असा प्रश्न ज्येष्ठ काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केलाय. आता जनताच काय करायचं ते ठरवेल, असंही त्या म्हणाल्या. मी कालही बोलले. परवा एक प्रकरण झालं. त्याच्या आधी 4 दिवस एक प्रकरण झालं. आज पत्रकारांवर ह्या प्रकारे हल्ला होतोय. बघा असं आहे, की निखिल वागले साहेबांवर याच्या आधीही हल्ला झालेला होता, ज्यावेळेला अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री होते. ते मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहिले. आता मला एकच विषय आहे, की हे जे काय होतं हे चुकीचं आहे. ह्याचं महाराष्ट्राचं बिहारीकरण होऊन राहिलेलं आहे. पण मला प्रश्न हाच आहे, की आत्ता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही पण हे पत्रकारांच्या पाठीशी उभे राहतील का? निखिल वागले साहेब असो, विशंभरदादा चौधरी असो, ॲडव्होकेट असीम सरोदे असो, यांच्यावर जो काही भ्याड हमला झाला, त्याला काही सौम्य हमला म्हणू शकत नाही. जो कोणी सौम्य म्हणत असेल तो क्रॅक आहे. हा भ्याड हमला होता आणि हा हमला असे हमले जर पत्रकारांवर होत चालले असतील आणि जर त्याच्यावर काहीच ॲक्शन घेण्यात येत नसेल, तर मग मी आणि तुम्ही काय करणार आहे? जनताच करेल काय करणार आहे ते.